हॅलो गाईज, आय एम क्षितिज गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही निघालो होतो दिव्याघरला. म्हणजे कॅन्सल नाही झालेलं आहे, पण उशीर झाला आहे आम्हाला, कारण 4-5ला आम्ही निघणार होतो. आता वाजले 6 आणि ह्या भावानी थोडा उशीर केला, थोडा म्हणजे भरपूरच केला आहे ॲज युजल. आणि पुष्कर पण उशीर करतोय. आंघोळीला गेलाय भाऊ आत्ता, म्हणजे झाली आंघोळ पण गेला होता. आणि आमचं असं तसं 2 दिवसाचा प्लॅन चालला होता, 1 नाईट स्टे आणि 2 डेज. तर पण आता झालं 1 दिवसाचाच. आणि आम्ही असं ठरवलं आहे की दिव्याघरच फिरायचं. दिव्याघरचे जे पण तिथं बीचेस वगैरे, हरीश्वर ते वगैरे सगळे जे बीचेस आहेत. परत बघू अजून 1-2 स्पॉट, सुवर्ण गणेश मंदिर वगैरे पण आहे. आता तिथं मंदिर आहेत सगळे कोकणमध्ये जास्त फिरण्यासाठी. सो म्हणजे बीचेस पण आहेत, बट जास्त स्पॉट्स वगैरे देवांचेच आहेत तिथं कोकण साईडला. सो तेच कवर करू, किती होतं काय होतं. आता बघू कसं टाईम मॅनेजमेंट होतं, कारण खूप इथंच उशीर झाला. आणि जर ट्रॅफिक जर लागणार तर आहेच, पण तर मग बघू आता कसं होईल, काय होईल, कधी निघायचं काय नाही. तसं तर एकदम मला तर वाटतं आता घरी यायला 12-1-2 असे होतील, पण बघू. गाईज आलाय आंघोळ करून, मस्त ट्रिम बिम करून. भाऊ आत्ता जायच्या वेळेस ट्रिम करतोय दाढी, आणि त्यामुळे थोडा उशीर झाला. आणि आता आम्ही आहोत चिंचवडमध्ये. आता चिंचवडमधून आम्ही तामिनी घाटातून चाललोय बहुतेक. सो तिकडून मग कोकण. आणि काय जास्त होणारच नाही, तसे बीचेस आहेत जास्त तिकडं. स्पॉट्स बघू आता, 1-2 मंदिरे, सुवर्ण गणपती मंदिर वगैरे आहेत, तिकडंच जावं लागणार आहे. सो चलो. तामिनी घाटात एंट्री झालेली आपली, आणि व्ह्यू तर तुम्हाला मी दाखवतोच आहे. सो इथून अजून किती किलोमीटर आहे? अजून 2 तास 15 मिनिटं आहे, आणि 103 किलोमीटर लांब आहे. बाकी जाता जाता पाऊस तर नाही आहे, बट मला वाटतं धबधबे चालू असतील छोटे मोठे, कारण मागचे 2 दिवस अगोदरच मी आलो होतो तेव्हा चालू होतं. आणि मस्त व्ह्यू आहे. तर गाईज आता आम्ही थांबलोय मिसळ खायला, आणि मस्त असं पोट भरून खाणार आहे, कारण पुढं कुठं थांबायचं नाही. डायरेक्ट आता कोकण सांगता येत नाही, मला भूक लागली मी थांबणार. शिवकडे गाडी आहे, पण मी सांगतो ना मॅडम नाही बाबा. गाईज हाफ रस्त्यामध्ये आलो आहे आम्ही, आणि इथून भरपूर किलोमीटर आहे अजून लांब. ए खोल ना, वाजू दे, परत बंद होईल. खोल. गाडी वाजते आता, आई शपथ. पॉम 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 पॉम. लॉकच काय लॉकच म्हणलं तर शिवे. 21 किलोमीटर राहिले, आणि वेळ दाखवते 11 वाजणार आहेत. इथंच आपले गेले वेळ, नाही तर 10:30 असं दाखवत होतं. आता झाले 10-20. सारा त्याच्या समोर या. आज दिव्याघरला पोहोचलोय आम्ही. येस, फायनली सक्सेसफुली. पुढचं बघू आता. पुढचं बघू. स्टे जर करायचं झालं रत्नागिरी डायरेक्ट गाठणार आहे आम्ही. अरे काय आहे की नाही, जरा पैसे काय जास्त आले. मोठ्या माणसांसोबत फिरतोय तू, त्यांचं नाव शिवग आहे. अरे हा, तुझ्या कानात दिसतंय काहीतरी चमकतंय.
तुझ्या गळ्यात अडकानात काय मग? अरे इथं कुठं काढतो गाईचं का सांग घे लगेच मग पोच. तर गाई आलो होतो आम्ही दिवेगरला, पण खूपच घाण परिस्थिती झालेली आहे. कचरा काय माहिती लोक का फेकतात तिथे, खूप कचरा झाला आहे. जो तुम्हाला कचरा दिसतोय सगळा कचराच आहे, सगळा कचरा आहे तिकडंपर्यंत. पाण्याला थोडी वाढ आलेली आहे, म्हणजे वाढले पाणी भरपूर, लाटा वगैरे मोठ्यात. बट जसं आम्ही आतमध्ये आलो तसा मूड गेलाय आमचा. आता इथून पुढे मला वाटतं हरिहरेश्वर बीचला किंवा कुठल्या तरी बीचला दुसरीकडे जावं, कारण फायदा तर नाही इथं थांबून. पाण्यात जायचं चाललं होतं आमचं, पण इच्छाच गेली, नाही जावं वाटत आहे. सो दुसरी जागा बघू आम्ही. कसं वाटलं हरिहरेश्वर बघून भाऊ? दिवेगर, सॉरी हा दिवेगर. रिव्ह्यू दे अय पारुषा, रिव्ह्यू दे रिव्ह्यू. काय बोलायचं आता. हा डिसेंबर मध्ये खूप भारी असतं. आता आलं असं वाटतंय की का कचरा कोंडीत आलोय. आरावीला जायचं कशी ते पाणी पण अरे वारे रे अरे वारे. तर गाईज जेन्युअनली सांगतोय की येऊ नका, मस्करी नाही. कारण इतकं घाण झालंय ना बीच, अक्षरशः आम्हालाच तिथं थांबूच वाटलं नाहीये. आम्ही आल्या गाडी फक्त पार्किंगला लावली आणि गेलो, तिथं तेवढ्यात कचरा दिसला. असं वाटलं फक्त एकच जागेत असेल, पण पूर्ण बीचची जी लाईन असते ना ती सर्व कचऱ्याने भरलेली दिसतीये. सो काही फायदा नाहीये. तरी लोक तिथं खेळत होते, झोपत होते. कसं काय घाण इतक्या याच्यात हे करू वाटतं माहीत नाही. ॲलर्जी वगैरे व्हायचे चान्सेस आहेत इतकं घाण पाण्यामध्ये. जर कचरा इतका असेल काही होऊ शकतं स्किनला. सो येऊ नका तुम्ही. आता तुम्हाला सांगतो कुठला व्लॉग आहे हा, कधीचा व्लॉग आहे. आज तारीख आहे 10 जून. 10 जूनचा हा व्लॉग आहे. सो इथून पुढे येऊच नका, कारण काहीच नाही. दिवेघरला तर येऊच नका. आता पुढचे ब्लॉगचे मी रिव्ह्यू सांगतो तुम्हाला. तसं आम्हाला इथं यायला आता आम्ही बघू, चाललंय आमचं स्टेचच चाललंय रत्नागिरीला गणपतीपुळेच्या पैसा लय आले आता आमच्याकडं. पुष्कर स्पॉन्सर करतोय आम्हाला 50%. आणखी जर 100% करणार आहे तो, जर त्या कोणता बीच तो ए पासून अरावी बीचला ATV राईड तो हारला तर आमच्या दोघांना तो स्पॉन्सर करणार आहे. राईड बहुतेक खेळेल आम्ही, नाहीतर नाही. बट पुढचे 1-2 बीच करायचे चाललेत आता परत, कारण काय फायदा झाला नाही आपल्याला. रील्स वगैरे पण घ्यायचे. आणि तसं आम्ही डिझेल भरलाय पूर्ण टोटल 320 ना, 3,200. सो इथपर्यंत कळेलच किती, 3,200. सो आता इथून तर इथपर्यंत पेट्रोल आम्ही भरलंय. आता पुढं किती लागते डिझेल, पेट्रोल नाही डिझेल. सो बघू आता काय होतंय. पुढे जाऊ आता आपण आणि पुढचा रिव्ह्यू देतो तुम्हाला नक्की कसे आहेत बीच. मस्त गोळा फिरसे देखते बेटा. बाहेरचं बर्फ खात नाही, बाहेरचा बर्फ ते मेले मर्द्यांचा बर्फ असतो ना बाहेर. हॅज देअर ओन चॉईस. ओ कुठला बर्फ मग? घरातला ते फ्रीज मध्ये ठेवायचं वरती, करडून गाळायचा नसतो का तो. आईस्क्रीम आवडतो, गोळा नाही आवडत. गाईज आम्ही आता निघालोय आरावी बीचला. बट जाता जाता आम्ही ह्या गावातून चाललो आणि इतके मच्छ्यांचा वास येतोय विचारूच नका. सगळीकडे नेट आहे. बाकी मस्त व्ह्यू आहे. याच्या पर्सनल गोष्टी. चला गाडी आपल्याला मोठी दिसते रे म्हणून लोक बघतात माहिती का, बाकी काय नाही. आणि त्यात मोठा माणूस दिसतो ना असं डायरेक्ट चालवताना गाडी. कोकणची माणसं साधी भोळी माय, ले साधी भोळी बाई. बघत होते लेखान चेहऱ्याकडे. काय नाही हे मिरच्यात बरं का.
दांडके देऊन यायची. शिवाय देऊ नको. दर कोण फोटो काढायचे का? हा मग असं का बाहेर जाऊन थांबलंय? माझी काढ फोटो. दर त्याचे काढ फोटो. त्याची काढायची का? गाई मस्त आम्ही जाता जाता मस्त असे बीच लाईन दिसली आम्हाला आणि आम्ही इथं थांबवलोय थोडा वेळ आणि मस्त आता पुष्कर भाऊला फोटो काढू वाटतं ते कोस्टल लाईन. हा इथं जायचं का? खाली दाबायची गाडी का लाव इथं साईडला? इथं लाव साईडला दगडाची. इथं लावून दगडाला खेट. मस्त स्पॉट भेटलं. ते जाधव डॅमची आठवण आली बाई मला. बघितलं जाधव डॅम तू का? जाऊन नाही बघितलंय. कॉलेजच्या साईडलाच आहे जाधव डॅम आमच्या. सेम असंच आहे कोस्टल लाईन आहे. सेम कोस्टल लाईन गड्डा नाही ना. नाही. हे फोटो काढायचे काही आमचे चांगले आले ना परत नाही म्हणायचं काढू वायू होत. हे गॉगल घे. जिथं आम्हाला स्पॉट चांगले दिसेल तिथंच. आणि आमचा थोडा प्लॅन चेंज झालाय. आता आमचं चाललंय रत्नागिरीला जायचं. मध्येच पैसा लय वाढले आमच्याकडं. खपकत बँकेमध्ये 1,500 आले. पुष्कर म्हणतो गोवा करू. गाईज आलोय आपण आरावी बीच. आता इथं थोडे फोटोशूट करू आपण. फोटोशूट पण आणि व्हिडिओज पण. एका साईडला की कुठून तरी. सो इथे थोडं बीच क्लिअर आहे, क्लीन आहे, क्लिअर म्हणतोय. आणि इथे थोडे करू आपण काहीतरी व्हिडिओ करू नक्कीच. कुठे गाईज वाहनेर रील बाहेर निघाली असते. फोटो पण बाहेर निघतील. थांबव ना कुठंतरी. कशाला पुढे जायचं? अरे बीच वरती जाऊ ना डायरेक्ट. याचं मेन बीच. आणि जागाच नाही. 2 जागातून आहे जायला. हे काय इथंच आहे वाटतं. की आपला बीच पुढे आहे. बघ इथून असं गेलं ना तवा आहे. चल जाऊ. आरावी बीचलाच काढायचं चाललंय. ब्लॉगिंग फोकस ब्लॉगिंग. ओनली फोकस ऑन ब्लॉगिंग. नो डिस्ट्रैक्शंस. नो बंगलो लेंगे हम भी. ये डिस्ट्रैक्शन कर रहा है. है क्या नहीं क्षितिज? तर कानाकोपरा एक्सप्लोर करतोय. इकडे पुढे रस्ताच नाही. कुठल्या भागात आलोय काय माहिती. निघेल वाटतंय पण नको रिस्क घ्यायला ना. पुढून निघतंय असं वाटतंय पण गरज नाही. नको, गरजच नाही. डिझेल भरपूर आहे आपल्याकडं पण नाही घालवायचं कुठं. परत रिटर्न आम्ही चाललोय त्याच रस्त्याने. आणि आरावी आता डायरेक्ट मला वाटतंय रत्नागिरीच गाठली पाहिजे. पण नाही, एक रील करायचीच आहे भाऊ. एक तर रील करायची. या बीचला जायला असं वाटलं होतं गाडी. आम्ही भटकून इकडं तिकडं आरावी बीचला आलोय. आणि विकेंड्स नसल्यामुळे गर्दी नाही आहे. चांगलं आहे पण थोडं असं मजा येत नाही. पण आलोय आपण आता. इथं रील शूट करू 2-3 आणि रत्नागिरीला निघू. आम्ही इथं 1-1.5 तास घालवलेला आहे आणि आम्हाला अजून रत्नागिरीला जायचंय. आणि स्टेचं ठरलं आमचं फायनली. सो वी आर गोइंग टू रत्नागिरी नाव. गाईज आम्ही आता आरवी बीच वरनं निघालेलो आहे आणि आता गणपती पुळेला चाललोय. पुष्कर भाऊ झोपतोय. भाऊ दमाने. भाऊ पोहोचायचंय रत्नागिरीला. आरामात घ्या. इगोवर घेतो तो आला कमी आला बे. काका शिवाय देतोय बघा तुमचा पोरगा. थांब काकाला ब्लॉगच टाकतो. स्पॉटेड इन कोकण.
त्या साईडला जायला आता आम्हाला बहुतेक असं वाटतंय की अरे हॉर्न वाजवं लागलं. त्यात कार टाकून जायचे आता आम्हाला. नुसता कंटेंट. तर गाईज मी ह्या क्लिपला असं नाव द्यायचं विचार चालू आहे की परत अशी ट्रिप नको. कारण झालंय असं की मॅप्समध्ये आम्ही बघितलंच नाही नक्की पुढे ब्रिज आहे कनेक्ट, असं पुढं नदी आहे म्हणजे समुद्रच टाईप आहे, पण तिकडं पलीकडे जायला शिपिंग बोट आहे. बरोबर बोलतो ना? बरोबर बोलतो ना? हो सर. बरोबर ना? शिपिंग बोट आहे. तर हे आमचा प्लॅन खरं तर एकच दिवसाचा होता, घरी पण माहीत नाहीये आणि अजून सांगायचंय ते पण रात्र झाली की मग सांगायचं फोन करून उशीर झालाय यायला म्हणून राहिलोय. उशीरच झालाय खरं, मस्करी नाही करत आहे. अजून फोन यायचा आहे घरच्यांचा, आलाच तर मग लय अवघड विषय होणार आहे. आणि ह्या पोरांमुळे झालंय, बाकी काय नाही. हा बघा इथं चुरमुरे खात बसलाय निवांत. काय घे माग. तर गाईज कोकणचा प्लॅन तर फायनली सक्सेसफुल झाला. बट आमचा 1 दिवसाचा प्लॅन होता, आम्ही 2 दिवस केल्यानंतर. आणि पार्ट 1 मध्ये पण खूप काय झालं आहे आमच्यासोबत. फिरलो पार्ट 1 मध्ये दिव्याघर वगैरे सगळं. बट पार्ट 2 मध्ये आम्ही रत्नागिरीकडं निघालो होतो, म्हणजे आता टाकेलच मी. सो त्या ब्लॉगमध्ये इतके एक्सपिरियन्स आलेत की ते आले नव्हते पाहिजे. आणि असं मी म्हणतो की तुम्हाला पण येऊ नये, कारण मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं होतं गावाला जाताना. मी त्याचा ब्लॉग पण टाकलेला आहे, पाठीमागे टाकलेला आहे की टोईंग वगैरेचा सीन. तर तो सीन झालेला आहे. नक्की काय झालं आहे पुढं ह्या पूर्ण डिटेल ब्लॉग बघण्यासाठी पार्ट 2 पण बघा. आणि हा ब्लॉग इथपर्यंतच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.